कोकणातील एक समुद्रकिनारी एक कोळी दादा राहत होता. तो कोळी दादा रोज सकाळी मासेमारी करायला जात असे. मग कधी पापलेट, कधी सुरमई, कधी बोंबील, कधी कोलंबी असे मासे पकडून तो बाजारात विकत असे आणि उरलेल्या माशांचे छान असे कालवण बनवून त्याची बायको त्यांना खायला देत असे. अशा प्रकारे त्या कोळी दादाचा सुखी संसार सुरू होता. एक दिवशी नेहमीप्रमाणे कोळी दादा समुद्रात त्याची बोट घेऊन मासे पकडायला गेला. पण बराच वेळ त्याला एकही मासा मिळाला नाही. शेवटी त्याने त्याची बोट खोल समुद्राकडे वळवली आणि जाळे टाकून तो मासे मिळण्याची वाट पाहू लागला. खूप वेळानंतर त्याला त्याचे जाळे जड लागू लागले. त्याला खूप आनंद झाला. त्याची खात्री होती की नक्कीच कोणता तरी मोठा मासा त्याच्या हाती लागलेला आहे. त्यांनी जाळे ओढायला सुरुवात केली आणि पाहतो तर काय, एक भला मोठा डॉल्फिन मासा अडकला होता त्याच्या जाळ्यात. डॉल्फिनला जाळ्यात अडकलेले पाहून कोळी दादाला खूप दुःख झाले. त्याने विचार केला, अरे रे, हा डॉल्फिन म्हणजे तर माणसाचा मित्र, पण काय करणार आता, ह्याला पकडून घेऊन जावंच लागेल आपल्याला. कोळ्याने जाळं आणखीन जोराने ओढायला सुरुवात केली आणि तेवढ्यात डॉल्फिन म्हणाला, अरे अरे कोळी दादा, मला नको मारूस, माझी पिल्लं घरी वाट बघत असतील. कोळी दादा म्हणाला, तुला मला मारायची अजिबात इच्छा नाही, पण मी जर असं केलं नाही तर आज मी माझ्या मुलांना काय बरं खायला देणार. डॉल्फिन म्हणाला, अरे कोळी दादा, तू मला सोडलंस तर तुझी मुलं आज भुकेली राहतील, पण मी जर परत गेलो नाही तर माझी मुलं कायमच भुकेली राहतील आणि ती सुद्धा मरून जातील. मी सुद्धा तुझ्यासारखा इथे माझ्या पिल्लांसाठी छोटे मासे शोधायला आलो होतो रे. कोळी दादाला डॉल्फिनचं म्हणणं पटलं. त्यांनी डॉल्फिनला सोडून दिलं आणि रिकाम्या हाताने घरी परतला. त्या दिवशी फक्त भात खाऊनच तो, त्याची बायको आणि मुलं झोपून गेली. पण डॉल्फिनचे प्राण वाचवल्याचा आनंद त्याला नक्कीच झाला होता. पुढच्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा कोळी दादा समुद्रात मासेमारीसाठी गेला आणि त्याची नियमित दिनचर्या पुन्हा एकदा सुरू झाली. थोड्या दिवसांनी तो डॉल्फिनबद्दल विसरून सुद्धा गेला होता. एके दिवशी परत तो मासेमारीसाठी गेला असताना कोळी दादाला एकही मासा मिळेना. मग काय, परत एकदा त्यांनी त्याची बोट खोल समुद्राकडे वळवली. पण त्या दिवशी मात्र खोल समुद्रात मोठं वादळ आलं होतं आणि त्या वादळामध्ये कोळी दादाची बोट काही तग धरेना. एकदा ह्या लाटेवर, एकदा त्या लाटेवर अशी त्याची बोट आपटू लागली. पण आपला कोळी दादा सुद्धा शूरवीर होता हा. तो काही घाबरला नाही. तो बोट घेऊन तसाच पुढे जाऊ लागला. पण शेवटी लाटांवर आदळून कोळी दादाची बोट उलटलीच आणि कोळी दादा पडला जाऊन समुद्रात. कोळी दादा होता पट्टीचा पोहणारा, पण एवढ्या मोठ्या लाटांपुढे त्याचा कसा निभाव लागणार. शेवटी कोळी दादा दमला आणि समुद्रात बुडू लागला. त्याने आकाशाकडे बघून देवाला नमस्कार केला आणि तो म्हणाला, देवा, आता तूच मला वाचव. आणि डोळे मिटून घेतले आणि तो पाण्याखाली जाऊ लागला. खोल समुद्रात खाली डॉल्फिन त्याच्या पिल्लांबरोबर पोहत होता. त्याचं लक्ष अचानक वर गेलं आणि बघतो तर काय, त्याला एक माणूस बुडताना दिसला. त्याने निरखून बघितलं, अरे, हा तर आपल्याला जीवदान देणारा तोच कोळी दादा. डॉल्फिनने एक जोरात सूर मारला आणि अलगद कोळी दादाला आपल्या पाठीवर घेतलं आणि पोहत पोहत किनाऱ्यावर आणून सोडलं. कोळी दादाने डोळे उघडले आणि बघतो तर काय, तो सुखरूप किनाऱ्यावर आला होता. त्याने डॉल्फिनचे खूप आभार मानले. घरी जाऊन त्याने त्याच्या मुलांना आणि बायकोला घडलेली घटना सांगितली आणि त्यांना म्हणाला, म्हणूनच आपण नेहमी दुसऱ्यांवर उपकार करावे. देव कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्या उपकारांची परतफेड आपल्याला नक्की करतो.